नाही, तर एका संपूर्ण भारतीय तत्त्वज्ञानाचा पाया आहे. त्याचं नाव आहे सूत्रपाठ. कधी विचार केलाय की एखादी मोठी परंपरा, तिचा पाया कसा रचला जात असेल? तर ह्या एका ग्रंथाची कहाणी आपल्याला या मोठ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकते. चला तर मग या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत ते थोडक्यात बघूया. आपण सूत्रपाठाची ओळख करून घेऊ, त्याच्या जन्माची रंजक गोष्ट ऐकू, त्याची मूळ रचना कशी आहे ते पाहू, त्याचे भाग समजून घेऊ आणि शेवटी त्याचं महत्त्व नेमकं कशात आहे हेही जाणून घेऊ. चला तर सुरुवात करूया अगदी मुळापासून. हा सूत्रपाठ ग्रंथ नेमका आहे तरी काय? तर सूत्रपाठ हा महानुभाव परंपरेचा प्रमाण ग्रंथ आहे. आता प्रमाण ग्रंथ म्हणजे काय? तर असा ग्रंथ जो सगळ्यात जास्त अधिकृत म्हणजे ऑथेंटिक मानला जातो. असं का? कारण यातलं प्रत्येक वचन हे थेट परंपरेचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांच्याच मुखातून आलेलं आहे असं मानलं जातं. आणि म्हणूनच या ग्रंथाचं स्थान परंपरेत सर्वोच्च आहे. पण मग ही बोललेली वचनं एकत्र कशी आली? बोललेले शब्द ग्रंथ कसे बनले? चला यामागची गोष्ट पाहूया. ती तर आणखीनच रंजक आहे. ही गोष्ट ना साधारण 4 टप्प्यांमध्ये घडली. सगळ्यात आधी होती श्री चक्रधर स्वामींची वचनं, जी ते त्यांच्या अनुयायांना सांगायचे. त्यांच्या पश्चात महिम भटांनी नागदेवाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या आठवणी, या सगळ्या लीळा एकत्र केल्या आणि त्यातून तयार झाला लीळाचरित्र हा एक प्रचंड मोठा ग्रंथ. पण आता एवढ्या मोठ्या ग्रंथातून मूळ तत्त्वज्ञान बाजूला काढणं गरजेचं होतं आणि तिथूनच खरी सुरुवात झाली सूत्रपाठ तयार होण्याची. हे मोठं आणि महत्त्वाचं काम सोपवण्यात आलं केसोबासांवर. नागदेवाचार्यांनी त्यांना सांगितलं की लीळा चरित्राच्या या सागरातून तत्त्वज्ञानाची सूत्र म्हणजे जणू काही मोती वेचून बाहेर काढा आणि त्याची एक पद्धतशीर माळ तयार करा. आणि हे काम किती काळजीपूर्वक झालं याचा पुरावा स्मृतीस्थळ या ग्रंथात मिळतो. बघा तिथे काय म्हटलंय. केसोबास नागदेवाचार्यांना विचारतात, भटो, शास्त्राची प्रकरणानुसार मांडणी करू का? त्याला ते होकार देतात आणि सांगतात, हो, पण जे जिथलं आहे ते तिथेच माझ्या विचाराने लाव. म्हणजे बघा, केसोबास प्रत्येक टप्प्यावर नागदेवाचार्यांना, ज्यांना ते आदराने भटो म्हणत, त्यांना विचारत होते. त्यांच्या परवानगीने, त्यांच्या मार्गदर्शनाने हे सगळं घडत होतं. किती विलक्षण आहे ना हे? बरं, मग केसोबासांनी ही जी रचना तयार केली ती नेमकी कशी होती? पाहूया तिचं मूळ स्वरूप. एक आकडा जो खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे 13. केसोबासांनी तयार केलेल्या मूळ अधिकृत सूत्रपाठात बरोबर 13 प्रकरणं होती. ना एक कमी ना एक जास्त. आणि या 13 प्रकरणांमध्ये सुद्धा एक गाभा होता, एक कोर होता. त्यालाच 9 प्रकरणे असं म्हणतात. याच 9 प्रकरणांमध्ये महानुभाव परंपरेचं सगळं तत्त्वज्ञान म्हणजे जीव, ईश्वर, प्रपंच, मोक्ष या सगळ्याची चर्चा आहे. खरं तर हाच या ग्रंथाचा आत्मा आहे. आता या प्रकरणांची विभागणी कशी केली होती ते समजून घेऊया. म्हणजे या रचनेचे भाग कसे पाडले होते. संपूर्ण सूत्रपाठाला 3 मोठ्या भागांमध्ये विभागलं आहे. त्यातला सगळ्यात मोठा म्हणजे जवळजवळ 70% भाग आहे लक्षण विभागाचा, ज्यात ती 9 प्रकरणे येतात. आणि उरलेले 15% भाग आहेत आचार आणि विचार विभागाचे. हे 3 शब्द थोडेसे कठीण वाटू शकतात, पण सोपे आहेत. लक्षण म्हणजे परंपरेचं तत्त्वज्ञान, त्याची वैशिष्ट्य. आचार म्हणजे अनुयायांनी कसं वागावं, त्यांचे नियम. आणि विचार म्हणजे चिंतन, मनन कसे करावं. या तिन्हीमुळेच या ग्रंथाला एक पूर्णत्व येतं. चला आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. या सूत्रपाठाचं नेमकं महत्त्व काय आहे हे समजून घेऊया. इथे खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. आज जो सूत्रपाठ आपण पाहतो आणि केसोबासांनी जो मूळ ग्रंथ तयार केला होता त्यात एक छोटासा फरक आहे. केसोबासांच्या मूळ ग्रंथात 13 प्रकरणं होती. आज जो प्रचलित ग्रंथ आहे त्यातही 13 प्रकरणं तर आहेतच, पण त्यासोबत नंतरच्या काळात परशुरामबास आणि रामेश्वरबास यांनी संकलित केलेली आचारमालिका आणि विचारमालिका ही 2 प्रकरणं जोडण्यात आली आहेत. तर मग यातून आपल्याला काय समजलं? जरी आज 15 प्रकरणांचा ग्रंथ प्रचलित असला तरी अभ्यासक आणि परंपरेतले जाणकार केसोबासांनी तयार केलेल्या त्या मूळ 13 प्रकरणांच्या सूत्रपाठालाच पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रमाण मानतात. का? कारण त्याचा संबंध थेट परंपरेच्या संस्थापकांनंतरच्या पहिल्या पिढीशी आहे आणि म्हणूनच त्याची शुद्धता अबाधित मानली जाते. आणि जाता जाता एक प्रश्न. एखादं गहन तत्त्वज्ञान शब्दांत कसं बांधता येत असेल? सूत्रपाठाची ही कहाणी फक्त एका ग्रंथाची नाहीये, तर ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कसं जातं, ते कसं जपलं जातं याची ही गोष्ट आहे. खरं तर हा प्रयत्न आजही आपण सगळेच करत असतो, नाही का?